विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली। महायुतीत बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र नाशिक आणि जळगावच्या जागेवर बंडखोरी कायम राहिली। उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतली नसल्यानं गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान कुणाल दराडेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप गोकुळ गीतेंनी करत माघार घेतली नाही, तर दुसरीकडे जळगावमध्ये बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। संघर्षाला सामोरं जाणार, लढणार आणि जिंकणार अशी प्रतिक्रिया रेश्मा काळेंनी दिली। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। दरम्यान दराडेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप गोकुळ गीतेंनी केला होता, मात्र त्या ऑडिओ क्लिपशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण कुणाल दराडेंनी दिलं आहे। गोकुळ भाऊंचा 100% गैरसमज झालेला आहे। मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी एआयच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे। 100% त्याची शहानिशा तर होईलच ना, त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे। दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपल्यानं कुठे कुठे बिनविरोध होणार आहे, कुठे कुठे निवडणुका होणार आहेत, आपण त्यावर एक नजर टाकूया। ठाण्यामध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे। रवींद्र फाटक हे जवळपास विजय झाल्यामध्ये शिक्कामोर्तब झालेले आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत रवींद्र फाटक। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अर्थात कोकणची जागा अनिकेत तटकरेंनी मिळवल्यात जमा आहे, तिथे देखील निवडणूक बिनविरोध होतीये। तर तिथे पुण्यामध्ये ऐत्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारानं माघारी घेतल्यानं विक्रम काकडे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांची निवड देखील जवळ बिनविरोध झाल्यात जमा आहे। तर यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे नेते हे देखील बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे। तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत अरुण लाखानी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची निवड देखील बिनविरोध झालेली आहे। तेव्हा विधान परिषदेच्या 17 पैकी 5 जागांवर निवडणूक ही बिनविरोध होती। तेव्हा नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला होता आणि या सगळ्याबाबत आता कुणाल दराडे ज्यांचं नाव पुढे आलेलं होतं, तर त्यांच्याबाबतची जी ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप माझी नसल्याचं स्पष्टीकरण कुणाल दराडे यांनी दिलेलं आहे। दरम्यान जी ऑडिओ क्लिपच्या बाबत सातत्यानं उल्लेख होतोय कुणाल दराडेंच्या बाबतचा, ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ती आपण पाहूया। हॅलो, तू माघार देऊन टाक। आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक। नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे। आपली पक्षाची एकनिष्ठा आहे। माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे, ही भाषा त्यांची। त्यांचा भाऊ मला बोलतो की तू म्हातारा झालाय का, ही काय भाषा आहे का? तुम्ही नम्रता आहे तरी माघार होती, तुम्ही जास्त माघार मागता का? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देता आहे, तुला माघार द्यायची आता। नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे। माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द, पण त्यांचा पोरगा नाही, आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे उमेदवार। नाही, पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू ये आणि माघार देऊन टाक। नाही नाही नाही, तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी नाही, आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची। मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको। गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी। हॅलो,
तेव्हा गोकुळ गीते यांची मनधरणी ज्यावेळी करण्यात आलेली होती त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला होता ती ऑडिओ क्लिप आपण पाहिली. तेव्हा विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आजचा दिवस चर्चेत राहिला तो म्हणजे नाशिकमधल्या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे. दरम्यान गोकुळ गीते हे याच फोनवर समोरच्या बाजूने नेमकं काय बोलत होते ते आपण पाहूया. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना, आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असे काही नाही. तेव्हा गोकुळ गीते यांची ही ऑडिओ क्लिप आपण पाहिलेली होती. आम्हाला उलट ही आमदारकी देऊन टाकावी अशी ते विनवणी दराडेंना करत होते.